भगूर नगर परिषद निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणांना सुरुवात करत शरद वामनराव कदम यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे। विकास कामांना प्राधान्य, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकून तात्काळ तोडगा काढणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे कदम यांनी सांगितले। स्थानिक पातळीवर विविध सामाजिक उपक्रमातून सक्रिय भूमिका निभावल्याने कदम यांची स्वच्छ प्रतिमा मतदारांमध्ये कायम आहे। पक्षीय राजकारणापेक्षा भगूरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यासाठी मी अपक्ष म्हणून मैदानात उतरलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सामाजिक कार्य, मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते आणि युवकांसाठी रोजगार वृद्धी या मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याची त्यांची भूमिका असून त्यांच्या उमेदवारीमुळे भगूरच्या निवडणुकीला नवीन रंगत आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। भगूर नगर परिषदेचे इलेक्शन जोरदार चालूच आहे। तर आपण बघू शकतो की मोठे मोठे कार्यकर्ते व मोठे मोठे उमेदवार कितीही पैसा असला तरी ते गावभर फिरतात आणि प्रचार देखील करतात। पण आपण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये एक कुटुंब असंही आहे की जे अपक्ष उमेदवार म्हणून कार्यरत आहेत व आपण बघू शकतो की त्यांची फक्त फॅमिली, त्या फॅमिलीमध्ये पण फक्त त्यांचे 2 मुलं आणि त्यांचे भाचे असे शरद कदम सर आपल्यासोबत आहेत। अपक्ष उमेदवार हे फक्त त्यांचे कुटुंब घेऊन घरोघरी प्रचार करत आहेत। तर आपण बघू शकतो की त्यांना अनेक उमेदवारांनी माघार घेण्यास सुद्धा सांगितलेली असून तसेच अनेक उमेदवारांनी त्यांना माघार घेण्यास सांगितली। तर आपण बघू शकतो की भगूरमध्येच नव्हे तर पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये असे चर्चेला उधाण आलेले आहे की हे कुटुंब नुसतं गावाचा विकासच नाही तर घरोघरी प्रचार करून गावकऱ्यांचे मन देखील जिंकत आहेत। तर यात काही शंका नाही की शरद कदम यांसारखे जर उमेदवार निवडून आले तर त्यांच्या प्रभागाचा तसेच गावाचा विकास होईल, यात तर काही शंका नाही। तर आपण जाणून घेऊया शरद कदम यांच्याकडूनच की त्यांनी गेली 10 ते 15 वर्षापासून एक समाजकर्ता तसेच सामाजिक कार्य कशा प्रकारे केलेले आहे आणि इथून पुढे देखील ते कोणते कोणते कार्य करणार आहेत ते। नमस्कार, माझं नाव शरद वामनराव कदम। मी भगूरमध्ये जन्मत माझा भगूरला झालेला आहे। पण 15 ते 20 वर्षापासून माझा मंडप व्यवसाय आहे। मला पहिल्यापासून समाजकार्याची आवड आहे, राजकारणाची नव्हती। पण या सगळ्या गोष्टी योगायोग जुळून आल्या, त्याच्यामुळे मी उभं राहिलेले। माझी आर्थिक परिस्थिती पण नाजूक आहे, कारण माझा मंडप व्यवसाय पूर्ण वर्षभर नाही चालत, जसा चालतो त्याच्यावर हे करतो। त्याच्यानंतर मला एक वाटलं भगूरमध्ये काहीतरी चांगलं घडावं। आता तसा एक प्रश्न आहे, आमची स्मशानभूमी, दशक्रिया घाट, आता दवाखाना नाही, लेडीजचं तितके प्रॉब्लेम आहे डिलिव्हरीचे, त्यांना तर अडचण येते। तर हेच उद्देश घेऊन आलेले, पण माझ्याकडे आर्थिक बळ नसल्यामुळे ना मॅन पॉवर ना मनी पॉवर, मी माझा प्रचार करतो आहे। शेवटी सगळं जनता जनार्दन त्यांना जे योग्य वाटेल ते न्याय देतील। मला स्वतः नगरसेवक नसून जनताची नगरसेवक आहे, पण मला वाटतं गावाकरता जे स्वप्न आहे खूप लोकांचे पूर्ण, दवाखाना, गार्डन, ह्या गोष्टी, परत डम्पिंग ग्राउंड वगैरे, तर ते जर मी निवडून आलो तर मी नगरसेवक नसून सगळे जनताचे आणि तेच मला सहकार्य करून आम्ही सगळे मिळून गाव मिळून त्या गोष्टी करू। तसेच मी काय राजकारणी नसून एक तर मला माईकवर बोलायची कधी सवय नाही, माझा माईकचा कधी संबंध नाही, माझा पहिल्यांदा बोललो। तर माझं एवढं कळकळीची विनंती आहे का भगूरच्या जनतेने एक संधी द्यावी मला, संधीचं मी नक्कीच सोनं करील। एवढे, जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच एक सर्वसाधारण व्यक्ती जर निवडणुकीला उभे आहेत तर त्यांना पाठिंबा देणं हे गावकऱ्यांचं कर्तव्यच आहे आणि असेच हे शरद कदम उमेदवार गावकऱ्यांचा विकास करतील व गावाचा देखील विकास करतील, यात काही शंका नाही। त्याचबरोबर नाशिक लोकशाहीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन जी त्यांची मुलाखत घेतलेली आहे ही बघून भगूरकर नक्कीच त्यांना सहकार्य करतील आणि त्यांच्यावरती विश्वास जो आहे तो संपादन करतील। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।